एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अश्रूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे महाशिवरात्री आणि सकाळी सकाळी असं छान व्ह्यू बघून आहे ना आजच्या दिवसाला गोड गोड सुरुवात झालेली आहे. महाशिवरात्रीच्या बिलेटेड तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा सुद्धा महाशिवरात्रीचा दिवस खूप छान गेला असेल अशी आशा करते. आज रविवार असला तरी सुद्धा आरुष आहे ना 5:45लाच उठलेला, तयारी झाली त्याची आणि तो चाललेला आहे क्रिकेट अकॅडमीसाठी. तर त्याला मी ह्याच महिन्यामध्ये क्रिकेट लावलेला आहे. 2 आठवड्यापासून म्हणजे 2 रविवारपासून तो 5:45लाच उठतोय. रविवार जसा निवांत दिवस असतो ना तसा झोपेचा सुद्धा दिवस असतो. आमच्या घरामध्ये हे तिघं जण आहे ना मात्र 10-10:30 वाजताच उठतात रविवारी. जर कुठे बाहेर जायचं असलं किंवा काही काम असलं तर लवकर उठतात, नाही तर बाकीच्या सगळ्या दिवशी ना सगळ्या दिवशी नाही फक्त रविवारी तर ते 10-10:30लाच उठतात. पण सध्या आरुषला मात्र आहे ना जरा लवकर उठावं लागतं रविवारी. पण काही असो तिकडनं आल्यानंतर तो इतका फ्रेश असतो ना की काय सांगू, आणि त्याच्यामुळे मी पण लवकर उठते. त्यामुळे दिवसभर जी काही लांबणीवर कामं पडलेली असतात रविवारची तर ती सुद्धा माझी जरा लवकर आवरून जातात. सकाळी सकाळी सगळी कामं आवरली जातात, त्यामुळे मी रविवारी सुद्धा एकदम निवांत असते. आणि खरं म्हणायला गेलं ना तर दररोज लवकरच उठलं पाहिजे, कारण आहे ना बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ भेटतो, नाही तर मग दिवसभर फक्त कामं करण्यामध्ये जातो आणि ती कामं जर लांबणीवर पडली ना तर मग आपली चिडचिड कशी होते ना तर ती प्रत्येकीलाच माहिती आहे. तर चला असो, त्याला मी ना अकॅडमीला सोडून आली. तिकडून आल्यानंतर मस्त फ्रेश झाली आणि आज म्हटलं चला साडीच घालावी, आणि ड्रेसही तसा माझ्याकडे व्हाईट नव्हता आणि जो आहे तर तो काही मला येतही नव्हता. म्हटलं ह्या टिपा उसवण्यापेक्षा आहे ना आपण साडीच घालूया आज. तर मस्त मस्त ही एक साडी घालून घेतली आणि पहिलं तर आहे ना मी मंदिरामध्ये जाऊन आली, कारण दिवसभर जर ह्या कामांमध्ये गुंतलं ना तर मंदिरात जाणं सुद्धा माझं राहून जाईल. त्यामुळे म्हटलं आधी सकाळी सकाळी ना फ्रेश झाल्या झाल्या पहिलं भोलेनाथांचं दर्शन घेऊन आली. काल रात्री मी इतके सारे भांडे घसलेले होते ना, त्यामध्ये मसाल्याचा डबा सुद्धा होता, किटली होती. किटली घसण्याचं ते एकच कारण होतं, कारण माझ्याकडनं ना त्यामध्ये लसूण पडून गेला होता आणि म्हटलं उपवासाला वगैरे चालत नाही, आणि किटलीतलं तेल मी असं उपवासाला असंच वापरत असते आणि बाकीचं म्हणजे काही खरकटं वगैरे असतात तर ते बाजूलाच ठेवत असते. तर त्यामुळे मग म्हटलं नको, तर आपण किटली घसूनच घेऊया. आणि आज त्यातले त्यात महाशिवरात्री सुद्धा होती, म्हणून मी रात्रीच किटली सुद्धा घसून घेतली. 2-3 डबे रिकामे झाले होते, त्याला पण घसून टाकलं होतं. अर्धे भांडे लावून झाले आणि त्यानंतर डोक्यामध्ये ना खिचडीची तयारी चालू झालेली होती. खिचडीसाठी मला आहे ना शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा होता. कूट सुद्धा संपलेला होता. त्याचबरोबर आहे ना मला बटाटे सुद्धा उकडून घ्यायचे होते. तर म्हटलं चला अर्धे आपले भांडे झालेले आहेत ना, आधी आपण बटाटे उकडून घेऊया, जेणेकरून आहे ना माझे सगळी कामं आवरेपर्यंत बटाटे छान उकडून जातील आणि गार पण होऊन जातील. तर मग मी इथे पहिल्यांदा इथं बटाटे उकडत ठेवून घेतले. आणि आपल्या लेडीजचं असंच असतं बरं का, एखादं जर आपण काम करत असलो ना तरी आपलं जेवढं आपलं त्या कामाकडे लक्ष असतं ना तेवढंच आपल्या डोक्यामध्ये ना जी काही पेंडिंग कामं आहे ना तर ती आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात, की हे काम करायचं आहे, याच्यासाठी ही तयारी करायची आहे, असं आपलं प्रत्येकीचं चालूच असतं आणि त्यानुसारच आपली जी काही कामं आहे ना ती पूर्ण होत असतात. तर इथे माझ्या डोक्यामध्ये तेच चालू होतं, की खिचडीसाठी मला हे बनवायचं आहे, अजून ते बनवायचं आहे, माझी अजून एवढी कामं पेंडिंग आहे. आणि सगळी कामं होतात बरं का, असं काही नाही, आणि ती कामं करणारे आपणच असतो. पण डोकं आहे ना जोपर्यंत सगळी कामं पूर्ण होत नाही ना तोपर्यंत शांत बसत नाही, त्याच्यामध्ये काही ना काही चालूच असतं. तर चला असो, तर हा जो काही मसाल्याचा डबा होता ना तो पण व्यवस्थित पुसून घेतला. बाकीची जी काही भांडी होती ना ती सगळी लावून घेतली. ही जी काही परडी आहे ना तर ती मी एका दिवाळीला घेतलेली होती. महादेवाच्या मंदिरात जाताना मी त्यामध्ये सगळं सामान असं भरून घेऊन जात असते. तर तिला पण मी देवघरामध्ये नेऊन ठेवलं. जे काही इथे किचनवर थोडासा पसारा झाला होता तो आवरून घेतला. तेलाची किटली आणि जे काही तुपाचं भांडं वगैरे असतं ना तर त्याच्या खाली मी नेहमी ना स्टीलची प्लेट ठेवत असते, ती सुद्धा मी रात्री घसून घेतलेली होती. तर त्या पण प्लेट आहे ना त्याच्या खाली ठेवून घेतल्या आणि मसाल्याचा डबा भरायला घेतला आणि तेवढ्यात आहे ना फुलवाला सुद्धा आला. तर आजच्या पूजेसाठी जे काही सामान लागणार होतं, बेलपत्र, बेलाचं फूल, फुलं, तरी त्याने ना धोत्र्याचं फळ फूल दिलेलं नाहीये, विसरून गेला असेल. पूजा मात्र मी लगेच नाही करणार आहे. आता ही थोडीशी कामं आवरून घेते आणि त्यानंतर निवांत शांतपणाने ना पूजा करणार आहे, कारण आज अभिषेक सुद्धा करायचा आहे, त्यामुळे पूजेला जरा वेळच लागणार आहे. आणि ही कामं सोडून जर मी पूजा करायला बसले ना तर माझं पूजेमध्ये अजिबात मन नाही लागणार. तर त्यामुळे ना मग म्हटलं नको, आधी हे आवरून घेऊया आणि शांतपणाने ना पूजा करूया. तुमच्या बाबतीत असं होतं का? होत असेल तर नक्की एक कमेंट करा, म्हणजे मलाही जरा आधार भेटेल. तर चला इथे जो काही मसाल्याचा डब्बा आहे ना तो तुम्ही भरून घ्यायला सुरुवात केली. आणि ह्या वेळेस मी ना मसाल्याचा डब्बा नुसता घसला नाही, तर त्यातल्या ज्या काही छोट्या छोट्या वाट्या असतात ना तर त्या पण मी घसून घेतलेल्या आहे. या मसाल्याच्या डब्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मसाला, धन पावडर, त्याचबरोबर भाजणीचं पीठ आणि जिरं मोहरी, तर ही गोष्टी मी ठेवत असते, जेणेकरून जेव्हा पण मी भाजीला फोडणी देते ना तर मला इकडे तिकडे ना अजिबात शोधाशोध करावी लागत नाही. जिरंच घ्या, हेच घ्या, तेच घ्या, सगळ्या गोष्टी ना एकाच डब्यामध्ये मला भेटून जातात. तर चला मसाल्याचा डबा इथे मस्त भरून घेतला. आणि जेव्हा पण आपण मसाल्याचा डबा क्लीन करतो त्यानंतर आहे ना 4-5 दिवस भाजीला फोडणी देताना इतकं भारी वाटत असताना तो क्लीन डबा बघून की काय सांगू. तर इथे ना सकाळपासून दूध सुद्धा आलेलं होतं आणि तुम्ही बघताय सकाळपासून किती धावपळ चालू आहे. तर हे सगळं किचनवरचा पसारा आवरेपर्यंत ना दूध मी तसंच
ठेवलं होतं. तर फायनली आता इथे मी दूध तापवायला ठेवते आणि त्यातलं थोडंसं दूध आहे ना मी पंचामृतासाठी आणि थोडंसं दूध जे आहे ना ते अभिषेक करण्यासाठी बाजूला काढून ठेवलं. आणि ही कामं करता करताच आहे ना मला जे काम आठवत होतं ना तर ते मी करून घेत होते. तर म्हटलं चला पंचामृतसुद्धा बनवून ठेवावं. पंचामृत बनवण्यासाठी मी इथे ना जे काही गाईचं कच्चं दूध होतं ना तर ते घेतलं. त्यामध्ये दही, साखर, तूप आणि थोडंसं आहे ना मध टाकून घेतलं. तर हे पण मी आता बनवून ठेवते. जेवढी कामं माझ्या लक्षात येत होती ना ती सगळी मी कामं करून घेत होती. एक झालं की एक माझं चालूच होतं. जेणेकरून आहे ना मग पुढची कामं करायला जरा मला लवकर वेळ भेटेल. म्हणजे मी ह्या कामातनं पटकन मोकळी होऊन जाणार. आणि जे काही तांब्या पितळाचे भांडे आहेत तर ते मी भैय्या पावडरनेच क्लीन करते. खरंच खूप छान क्लीन होतात बरं का. आणि म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाईम भैय्या पावडर वापरली ना त्याच्या आधी पितांबरीच वापरायची. पण भैय्या पावडर वापरल्यानंतर मग मी कधीच पितांबरी आणलेलीच नाही. अजूनही नाही कधी आणलेली. ती भैय्या पावडर आहे ना माझी कालच संपलेली होती आणि मला आहे ना आज आहे ना देवांचे ताट तांब्या धुवायचे होते. तर रात्री मी उशिरा जाऊन आहे ना भैय्या पावडर घेऊन आली आणि आता म्हणून ते सकाळी धुण्याचं काम चालू आहे. नाहीतर मग मी आदल्या दिवशीच आहे ना ही थोडीफार का होईना तयारी मी करून ठेवत असते. ताट तांब्या वगैरे क्लीन करते किंवा देवांना सुद्धा आहे ना थोडंसं उजवून घेत असते. जेणेकरून जो दिवस सणाचा असतो किंवा मग आज महाशिवरात्री पूजेचा दिवस तर मग त्या दिवशी ना जास्त धावपळ होत नाही. आदल्या दिवशीच आहे ना असं थोडंसं आवरून घ्यायचं. पण आता माझ्याकडे भैय्या पावडर नसल्यामुळे ना मला ते कामं वेळेवरच करावी लागले. झाडू फरशी माझी बाकी होती म्हणून म्हटलं चला आता आपण झाडून घेऊया. आणि पहिलं तर मी सगळी घरं छान अशी झाडून घेतले, क्लीन करून घेतलं. म्हणजे मग पुसायला आहे ना जास्त वेळ लागत नाही. पटकन 5-10 मिनिटामध्ये घरं पुसली जातात. आणि आता घरं पण छान असे मस्त पुसून घेते. बाकीची माझी घरातली सगळी कामं झालेली आहे. आणि आज तर काय खिचडीच करायची त्यामुळे मग स्वयंपाकाचं पण सकाळी काही टेन्शन नाही आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हाच मग गरमागरम खिचडी करणार आहे मी. आणि तर चला आता मी ना तुम्हाला माझे ना बाल्कनीतले ना झाडं दाखवते. जसा उन्हाळा लागला आहे ना तर झाडांना आहे ना अशा छान कळ्या आलेल्या आहे आणि त्याचबरोबर पालवीसुद्धा फुटलेली बरं का. उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो की झाडं सुकून जातात किंवा असं काहीसं. तर पण मला असं वाटतं ना की हिवाळ्यापेक्षा नाही सॉरी उन्हाळ्यापेक्षा आहे ना, हिवाळ्यामध्ये झाडं आहे ना खूप खराब होतात. इतका मावा पडून जातो ना ह्या झाडांवर. ह्या सगळ्या झाडांवर आहे ना असं सगळा काळा-काळा, व्हाईटवाला मावा पडलेला होता आणि त्यामुळे ही सगळी झाडं ना अशी कोमेजलेलीच राहायची बरं का. मी तर इथे ना जेव्हा पण त्यांच्यावर पाणी म्हणजे झाडांना पाणी द्यायचे ना, तर ते पूर्ण झाडच धुवून घ्यायची. आणि पण आता जसं ऊन पडायला लागलंय ना 4-5 दिवसापासून तर झाडांना आहे ना अशा मस्त मला कळ्या दिसायला लागल्या. पण जो काही तो मावा वगैरे होता ना, तो पण कमी झाला. शेवंतीला आहे ना हे दुसरं फुल आलेलं होतं. आणि हे जे काही लिलीचा प्लांट आहे याला पण खूप सारे फुलं आले आणि काही सुकून पण गेलेले. जे सुकलेले फुलं असतात ना तर ते मी लगेच कट करून घेत असते म्हणजे मग नवीन फूल किंवा कळ्या वगैरे येऊन जातात त्यांना. तर हे जे काही गुलाबाचं झाड आहे ना तर याला पण मी पूर्ण कट करून टाकलं होतं. फक्त 2-3च फांद्या ठेवल्या. तर त्याला पण आता छान अशी पालवी फुटलेली आणि कळ्या तर खूपच आलेल्या आहे बरं का गुलाबाला. आणि हा जो काही मोगरा आहे ना तर ह्या मोगऱ्याला सुद्धा मी पूर्ण कट केलं होतं. आणि आता तुम्ही बघू शकता मोगरा किती छान ग्रो झालेला आहे. मस्त त्याला पालवी फुटलेली आहे. शमीचं झाड सुद्धा मला कट करायचं होतं पण मनच नाही झालं. आणि हा जो काही कडीपत्ता आहे ना तर त्यामध्ये ना तुळस उगवली आणि तुळसच मोठी झाली, कडीपत्ता अजून लहानच आहे. हे आहे लाल जास्वंद तर याला पण कळ्या आलेल्या आहेत आणि ना इथे थोडीशी मुळं आहे ना उघडी पडलेली आहे. तर आता त्यावर थोडीशी माती आणि शेणखत घालून घ्यावं लागणार आहे. आणि जेड प्लांटला आता सावलीत ठेवावं लागणार आहे, नाहीतर सगळी पानं आहे ना त्याची म्हणजे गळून जातील. तसं ह्या गॅलरीमध्ये ना 12 पर्यंतच आहे ना ऊन असतं, त्यानंतर मग सावलीच असते दिवसभर. आणि मेन म्हणजे ब्रह्मकमळ सुद्धा छान ग्रो झालेलं आहे आणि तुळस तर माझी पूर्ण सुकून गेलेली होती. पण आता ती पण अशी छान टवटवीत झालेली आहे. कालच मी ना तुळशी वृंदावन स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं त्यामुळे आज ते खूपच छान दिसत होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आहे ना मी जवळ 9:30 वाजता आहे ना पूजा करायला बसलेली. सगळी कामं आवरून घेतली. जसं मी तुम्हाला सांगितलं की पूजा करण्याच्या आधी ना जर कामं पेंडिंग राहिली ना तर मन लागत नाही. पण आता माझं सगळं झालेलं होतं त्यामुळे एकदम शांत एकाग्र चित्तेने माझी पूजा चालू होती. छान अशी मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आहे ना आरतीसुद्धा माझी झालेली आहे. आणि नंतर वेळ आली ती म्हणजे ना पोटपूजेची आणि पोटपूजेपेक्षा आहे ना मला देवांना नैवेद्य दाखवायचा होता. मग म्हटलं चला पटकन आपण खिचडी आमटी बनवून घेऊया. तर इथे मी खिचडी आमटी बनवून घेतली, देवांना नैवेद्य दाखवला. आम्ही पण छान असा फराळ केलं आणि त्यानंतर किचन वाटा आवरून घेतला, छान असा आराम केला. आणि संध्याकाळच्या वेळेला ना थोडंसं बाहेर पडलो होतो आणि सध्या ना आता नारळ पाणी ना जरा स्वस्त झालेले आहेत. ₹40 एक नारळ होतं. तर मग इथे ना आम्ही सगळ्यांनी नारळ पाणी पिलं आणि एका पेशंटला सुद्धा भेटायला जायचं होतं. तर मग तिथे भेटलो आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आरकेवर. तर आज आरकेवर येण्याचं एकच कारण होतं की ना आज मुलांना ना पायनॅपल ज्यूस प्यायचा होता आणि त्याचबरोबर आहे ना आम्हाला मंदिरात पण जायचं होतं. तर आम्ही ते आरकेवर जे नाशिकमध्ये राहतात ना त्यांना माहिती आहे आरकेवर आपल्या चांदीचे गणपती बाप्पा आहेत. तर तिथे दर्शन घेतलं, बाहेर निघालो आणि तेवढ्यात आहे ना
महादेवांची पालखी आली. तर छान इथे पालखीचं सुद्धा आमचं दर्शन झालं आणि असा योगायोग येतो ना, तर मग मनाला एक खूप मोठं सुकून भेटतं. चला आपलं नशीब होतं म्हणून आपल्याला दर्शन झालं आणि नंतर आम्ही ना घरी निघालो. पण गंगा घाट आहे ना, तुम्हाला सांगते इतका छान रोषणाईने उजळून निघाला होता. इतके ढोल, ताशे, महादेवांचे इतके सारे गाणे चालू होते आणि कंटिन्यू पालखी होत्या बरं का. इकडे-तिकडे आम्हाला खूप साऱ्या पालखींचे दर्शन झाले आणि गर्दी तर इतकी होती ना, की बापरे! जशी गंगा घाटेवर आहे ना, जत्राच भरलेली इतकी गर्दी होती आणि नाशिकमध्ये राहून सुद्धा ना, हा महाशिवरात्रीचा जो काही आज मी अनुभव घेतला ना, तर तो पहिल्यांदाच घेतला बरं का. तर त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पहिलं तर पूजा करून घेतली आणि त्यानंतर आरूला खायचे होते साबुदाणा वडे. तर मग मस्त असे साबुदाणा वडे बनवले आणि आज आहे ना मॅच सुद्धा होती. तर आरू आहे ना मॅच बघत-बघतच झोपी गेला कारण सकाळी तो लवकर उठलेला आणि हा दुसरा डांबीस मात्र याला लवकर झोपच येत नाही. तर याचं इथं कलरिंग करण्याचं काम चालू होतं आणि मलाही विचारत होता, "कोणता कलर देऊ? हा कलर नाहीये, तो कलर नाहीये." तर इथे मी त्याला मस्त कलर सांगत होती, "हा दे, तो दे." आणि त्याचं मस्त कलरिंगचं काम चालू होतं आणि खरं सांगू का आता झोपसुद्धा यायला लागलेली होती कारण आज सकाळी लवकर उठलेलं होतं. पण मॅच काही अजून संपतच नव्हती आणि ह्या डांबीसला मात्र अजूनही झोप आलेली नाहीये. थोडीसुद्धा त्याच्या डोळ्यावर तार दिसत नाहीये. मस्त कलरिंग करत बसलेला होता. मॅच बघताना शेवटी-शेवटी एक अंदाज येऊनच जातो, की आपण जिंकणार की हारणार. तर इथे आपल्याला आयडिया आलेलीच होती, की आज आपण जिंकणारच आहे. तर इंडिया इथे विन झाली आणि त्यानंतर आम्ही झोपून घेतलं. तर असा होता माझा आजचा महाशिवरात्रीचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रूटीन व्लॉग बरोबर. बाय बाय फ्रेंड्स.